हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। दिल्लीत आम आदमीचे सरकार, मोदींचा करिश्मा संपला। आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींचा अश्वमेध रोखत दिल्लीचे तख्तकाबीज केले आहे। 5 साल केजरीवाल म्हणत दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाकडे सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत। आपने तब्बल 67 जागांवर आघाडी मिळवत भाजपाची झाडलोट केली आहे। लोकसभा आणि 4 विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला हा बसलेला जोरदार फटका आहे। महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड असा उधळलेला मोदींचा विजयी वारू अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत रोखला आणि राजधानी आपची असल्याचे दाखवून दिले। देशभरात असलेल्या मोदी लाटेचा करिश्मा दिल्लीत फिका पडला। आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे। लोकसभा निवडणुकीप्रमाणे दिल्लीतही काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे। एकही जागा न मिळवता काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला आहे। त्याशिवाय इतर पक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत। गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला दिल्लीची गादी त्यागणाऱ्या आपने नव्या सरकारच्या स्थापनेसाठी 14 फेब्रुवारीचा म्हणजेच व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त निवडला आहे। आपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असलेले अरविंद केजरीवाल हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हेही निश्चित झाले आहे। दुष्काळग्रस्तांना धान्य वाटप करून एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा। सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ आणि अवकाळी पावसाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी केलेल्या आवाहनाला शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी हजारो किलो धान्य जमा केले। या धान्याचे ट्रक मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रवाना होणार आहेत। त्यापैकी काही ट्रक डोंबिवली व भिवंडी येथून सोमवारी रवाना करण्यात आले। वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज व पुष्पगुच्छांवर खर्च न करता दुष्काळ व अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना धान्याच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले होते। शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवर मंडळींनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। केडीएमटीचे तिकीट आता मोबाईलवर मिळणार। कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन प्रवासाचा मासिक पास आता अँड्रॉइडवर उपलब्ध होणार आहे। सोमवारी मोबाईल ॲपचे लोकार्पण महापौर कल्याणी पाटील, आयुक्त मधुकर अर्दाळ यांच्या उपस्थितीत झाले। यामुळे प्रवाशांना मासिक पास घर बसल्या मिळणार आहे। अँड्रॉइड मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये KDM+MP टाईप करून हे ॲप डाउनलोड करता येईल। 7 दिवसात ही सुविधा सुरू होणार आहे। सुपर निट्रोटेक या कंपनीने हे ॲप विकसित केले आहे। या ॲपच्या माध्यमातून केवळ 15 ते 20 दिवसांच्या तिकिटाच्या रकमेत प्रवाशांना महिनाभराचा प्रवास करता येईल। या ॲपमुळे प्रवाशांना तिकिटासाठी सुटे पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही। कुष्ठरुग्ण वसाहतीला परदेशी पाहुण्यांची भेट। कल्याणमधील हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीत स्वित्झर्लंड येथील नोवार्टिस या जागतिक स्तरावर कुष्ठरोगांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट देऊन वसाहतीची पाहणी केली। कुष्ठरुग्ण वसाहतील रुग्णांच्या घरोघरी जाऊन या शिष्टमंडळाने त्यांची विचारपूस केली। या रुग्णांचे राहणीमान, जीवनशैली, त्यांच्या समस्या या शिष्टमंडळाने जाणून घेतल्या। कुष्ठरोगांना सामान्य माणसाच्या जीवनापर्यंत आणण्याचा प्रयत्न या संस्थेमार्फत केला जात असून नोवार्टिस या संस्थेच्या महाराष्ट्राच्या हेड डॉक्टर शहा यांच्या पुढाकाराने हे शिष्टमंडळ या ठिकाणी आले होते। येथील अपंगासाठी या संस्थेच्या वतीने विशेष वस्तूंचे वाटप करण्यात आले। या वस्तूंद्वारे या अपंगांना आपल्या हाताने जेवता तसेच दात घासता येणार आहेत। कुष्ठरुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी या संस्थेमार्फत यापुढेही मदत करण्यात येणार असल्याचे कुष्ठमित्र गजानन माने यांनी सांगितले। यावेळी या सर्व पाहुण्यांचे मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करून लेझिमच्या तालावर स्वागत करण्यात आले। यावेळी डॉक्टर अतुल शहा, कुष्ठमित्र गजानन माने, हनुमाननगर कुष्ठ वसाहतीचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड आदी जण उपस्थित होते। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।